हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? अपेक्षा करते तुम्ही छान मस्त आणि मजेतच असणार. मी वर्षा पुरसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ना मी म्हटलं की आपण किचन आवरूया. त्याच्या आधी ना माझं जेवण वगैरे सगळं काही झालेलं होतं. जेवण झाल्यानंतर घरातल्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्याही माझ्या आवरणं होऊन गेलं होतं. मग म्हटलं आता वेळ आहेच तर आपण किचनही आवरून घेऊ. गावाला गेली होती म्हणून घरात एवढी धूळ साचली होती. एकही कोणतंही भांडं जर चहा ठेवायची म्हटली तर आपल्याला पातेली धुवा लागत होती. आपण कप घेतला तो कपही धुवा लागत होता. असंच सगळ्या गोष्टी मला धुवा लागत होत्या. म्हटलं एवढं हे करण्यापेक्षा ना घरातलं सगळंच सामान मी आता बाहेर काढते आणि धुवायला घेते. मग मी तिकडे एकीकडे भांडे वगैरे सगळे काढून ठेवले आणि मग इकडे आता किचन ओटा धुवायला घेतला. म्हटलं हा किचन ओटा वगैरे सगळं धुवून झालंच ना तर माझे वाढत राहील तोवर भांडे पण माझे तिकडे धुवून होऊन जाईल म्हटलं. म्हणून मग मी सगळं सामान काढून घेतला आणि छान झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि चक्क डायरेक्ट मी ना किचन रूमला घासून पण घेतलं. बघा कशी घासते आणि मस्त पाण्याने सगळा किचन रूम एकदम चकाचक करून टाकला. खरंच ना हे करताना ना मला भरपूर काही टाईम लागला आणि मला म्हणजे इतकं अंगही दुखायचं, पण काय करू, मला म्हणजे एवढं सगळं करायचं राहिलं ना पूर्ण माझ्या घरात एक कॉकरोच तुम्हाला दिसेल काहीतरी आणि खरंच एक कॉकरोच काय एक म्हणजे एक मुंगी सुद्धा माझ्या घरात दिसत नाही, एवढं क्लीन केलेलं असतं मी. असो बघा हे माझे कडप्पे तर तिघं कडप्पे छान क्लीन झालेच होते. म्हटलं आता गॅस ओटाही घासून घेते. गॅस ओटा घासण्याचा तसा माझा प्लॅन नव्हता, पण म्हटलं एवढं सगळं छान केलं मग गॅस ओटाही छान करून घेऊया. मग मी मस्त गॅस ओटा पण पूर्ण असं वरून खालून मस्त घासून घेतला आणि धुवून घेतला. त्यानंतर बघा हा हॉलमध्ये किती पसारा पडला आहे. हे सगळं मी हॉलमध्ये म्हणजे हे भांडे मी धुत होती ना तर हॉलमध्ये सुकवायला ठेवले होते. गॅलरी माझी आहे पण आता मी हे थोडं उशिराच कामाला हात लावला ना तर त्या गॅलरीमध्ये ऊन नव्हतं. म्हटलं मग घरातच मस्त फॅन खालीच मी वाळत घातले होते. भांडे पण छान घासून घेतले, पुसून घेतले होते आणि फॅन खाली मी सुकत ठेवले होते. माझे सगळे भांडे ना मस्त कोरडे झाले होते. बरण्या पण धुवून टाकल्या. त्या काही स्टीलचे छोटे मोठे डबे होते, काही हे कुकर वगैरे, पुन्हा हे काचीच्या बरण्या, ह्या सगळ्या मी मस्त क्लीन करून सुकवून घेतल्या आणि एकदम कोरड्या सुकल्यानंतर मग त्याच्यात सगळ्या बाजार मी भरायला लागली. काही डीमार्टला गेलो होतो, तो बाजार काही मी म्हणजे डब्यांमध्ये ठेवलेलाच नव्हता. म्हटलं आता वेळ आहे तर हे पण काम करून घेते. मग हे सगळं मी भरत होती आणि मध्येच मग मला त्या डब्यांजवळ ना हे मिक्सर ठेवायचं होतं. म्हटलं चल हे मिक्सर पण क्लीन करून घेते, म्हणजे एक पूर्ण लाईनच माझी एकदम क्लिअर झालेली असेल. आणि बघा कसं असतं, आपण एवढा पसारा काढतो ना तेव्हा आपल्याला खरंच कळत नाही कोणती वस्तू कुठे ठेवू, काय ठेवू. पण जर आपण एक हे केलं ना की इथं हीच वस्तू ठेवायची, तिथं तीच वस्तू ठेवायची, तर बरोबर असतं. मी ना बघा बेडरूमचं हॉलचं फार वेळा इकडे तिकडे चेंज करते, पण मी किचनचं ना कधी चेंज करत नाही. कारण की मला हे स्टीलचे भांडे म्हणजे माझं ना सवय पडली. मला आपण काही स्वयंपाक करत असताना ना मला लगेच तेल तिकडेच जवळ असतं, मसाल्याचा डबा तो जवळ पडतो. म्हणून मग मी हे बघा आता मिक्सर पुसते ना त्याच्या बाजूलाच तो मी सगळा म्हणजे स्टीलचं सामान तिकडे ठेवते आणि प्लास्टिकच्या बर्नींमध्ये मी मोस्टली कमी सामान ठेवते ना, म्हणून त्या समोरच्या कडप्यांमध्ये असते. आणि काचीचे तिकडे बर्नी आहेत ना त्याच्यात मी काजू बदाम असं काही एक्स्ट्रा काही खायचं असतं ना तेवढा सामान मी तो तिकडे ठेवते. पण मला हे स्टीलचेच भांडे भरपूर लागताना म्हणून मी या माझ्या म्हणजे किचनच्या जवळच मी तिकडे स्टीलचे भांडे सगळे ठेवते. मग बघा आता मी बोलत ना मिक्सर पण माझं छान क्लीन झालं होतं आणि हे ओव्हन पण इकडे ठेवलं. ओव्हन पण मी कधीच आता काही वापरलं नाही. म्हटलं चल त्यालाही छान पुसून वगैरे घेते आणि मिक्सर ह्यानं इकडे ओव्हनवर ठेवून दिलं. मला तिकडे ठेवायचं होतं पण ते काही तिकडे जमत नव्हतं ना, म्हणून म्हटलं जाऊ दे चल आता काहीतरी नवीन करूया. म्हणून मग मी फर्स्ट टाईम ओव्हनवर मिक्सर ठेवलं, पण ते काही मी जास्त दिवस ठेवणार नाही, तात्पुरता ठेवून. त्यानंतर काही छोटा मोठा इकडच्या तिकडच्या वस्तू लावायच्या होत्या त्या देखील मी इकडे लावून घेतल्या आणि म्हटलं आपण थोडं रिलॅक्स होण्यासाठी मस्त चहा वगैरे घेऊ. तर मी चहा वगैरे छान एन्जॉय केला आणि थोड्याच वेळात मग संध्याकाळ पण होत आली होती. मग विकी बोललात की आज ना पनीर बनवू, आपण भरपूरच दमलो आहेत. मग आम्ही ना मस्त पनीर आणलं आणि पनीर बनवायला घेतलं. सगळ्यात आधी ना मी हे कांदे कापून घेते आणि भाजायला ठेवते. तोवर ना माझी एकीकडे ना ही
कणिक पण मळून झाली होती. आणि काही विकीने पनीर आणलं ना तेव्हा दूध पण आणलं होतं. म्हटलं एकीकडे दूध पण तापवायला ठेवते, म्हणजे माझे 3 कामं एकसाथ चालू राहतील. असंच मी एवढा छान क्लीन झालेला होता ना, तर स्वयंपाक करायला पण इतकी छान मजा येत होती ना. एकदम किचन जर आपला टापटीप राहिला ना, खरंच स्वयंपाकाला मन पण छान लागतं. किचन एवढा छान होता ना, म्हणूनच आवडीचं जेवण बनवायला घेतलं. आता बघा मी गॅसवरनं मस्त कांदे गरम करायला ठेवले होते. तोवरनं एकीकडे मी टमाटा मस्त चिरून घेतला आणि काही बेसिक मसाले असतात, पनीर मसाला, तिखट, जिरे, हळद आणि धने असं काही टाकलं आणि त्यानंतर मस्त खोबरं देखील मी किसून घेतलं आणि ते पण मिक्सरमध्ये टाकले. तोवरनं माझे कांदे इकडे मस्त गरम म्हणजे भाजून झाले होते, तर हे कांदे पण मी त्याच्यात केले आणि मिक्सरमध्ये फिरून घेतले. मिक्सरमध्ये सगळं वाटण छान बारीक करून घेतलं आणि थोडंफार जाड वाटत होतं तर थोडं नॉर्मल म्हणजे थोडंच नॉर्मल पाणी टाकलं आणि ते पण छान बारीक करून घेतलं. ते झालं होतं तोवरनं इकडे एकीकडे मी पनीर पण छान धुवून घेतलं आणि ते कट करायला घेतलं. त्यानंतर एकीकडे मी कढई ठेवली, ती गरम होतेच तोवर माझे पनीर देखील इकडे कट झाले होते. आणि हा वरचा थोडाफार तो कांदे भाजलेल्याचा जो पसारा होता, म्हणजे ती घाण होती ती लगेच मी क्लीन करून घेतली. असं करून माझं किचन मस्त छान दिसत होतं. मिक्सरमध्ये वाटण झाल्यानंतर त्याचं काम झालंच होतं. लगेच पिन वगैरे काढून घेतली आणि मिक्सर बाजूला ठेवून घेतलं. किचन ओटा छोटा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी वेळेवर कराव्याच लागतात, तरच किचनमध्ये आपलं मन छान स्वयंपाक करायला लागतं. त्यानंतर इकडे माझं पनीर वगैरे छान झालं. पनीरसाठी मी मस्त कढई घेतली, ती तापवायला ठेवली. ते तापवत होती तोवरनं मी पनीर कट करूनच घेतले होते आणि त्या पनीर टाकून मस्त 2 चम्मच तेल टाकून दिलं आणि ते छान असं हलक्या हाताचं म्हणजे सोनेरी रंगाचं भाजून घेतलं. मग माझं एकीकडे दूध पण तापून झालेलंच होतं, तर मी दुधाची जागा चेंज केली आणि तिकडे पनीर ठेवलं आणि बाजूला मस्त तावा ठेवला. तावा गरम होतच होता तोवर बेसिक गोष्टी तयार करून घेतल्या आणि चपाती लाटायला घेत होती. तोवरच माझं पनीर देखील इकडे छान झालं होतं. मग पुन्हा मी कढईमध्ये छान तेल वगैरे टाकलं. काही मसाला मी जो मिक्सरमध्ये दळलेला होता तो मसाला टाकला आणि मी ना लसूण आणि जिऱ्याची पेस्ट असते ना, ते पॉकेट मी डीमार्टमधनं आणलं, ते पण थोडं टाकलं. काही बेसिक मसाले अजून वरून होते, मॅगी मसाला वगैरे असं टाकलं आणि भाजी बनवायला घेतली. मसाला छान करपत होता तोवर मी चपातींची तयारी केली आणि चपात्या बनवत राहिली. 2-3 चपात्या झाल्या तोवर माझा मसाला देखील छान इकडे करपून झालेलाच होता. मग मी मस्त त्याच्यात थोडं पाणी सोडून आणि पनीर टाकले. अशी माझी भाजी छानशी झाली. तोवर इकडे माझ्या चपात्या देखील छान बनवणं चालू होतं. मसाला जेवढा आपण जास्त वेळ करपू दिला ना, तेवढी भाजीला चव देखील छान येते. मग हे करत असताना म्हटलं थोडा आता मला अचानक आठवण आली की जेवण माझं आता हे स्वयंपाक तर मोस्टली माझा सगळं झालाच आहे, तर हे करताना जेवण देखील आपल्याला करायचं राहील. म्हणून मी जेवण करण्याच्या नंतर अर्ध्या तासाने चिया सीड घेतली. त्याच्यासाठी पाण्यामध्ये चिया सीड टाकून घेतले आणि इकडे माझी भाजी देखील पूर्ण झाली आणि चपात्या देखील पूर्ण झाल्या होत्या. मग त्यानंतर हा गॅस ओट्यावरचा जो पसारा होता तो देखील मी छान क्लीन करून घेतला. आणि आता कसं असतं म्हणजे मी आजच तो रूम किचन सगळा क्लीन केला असल्यामुळे ना, आपला किचनना जितका टापटीप आणि व्यवस्थित राहिला ना, आपल्याला तितकंच जास्त करू वाटतं. आणि जर एकदाचा पसारा राहिला ना, तर जास्तच पसारा होऊन जातो. असं बघा माझी इकडे मस्त पनीरची भाजी देखील झाली होती आणि त्याच्यासोबत मस्त उडदाचे पापड देखील मी इकडे भाजून आणि माझी भाजी 1 नंबर आली होती. काय स्वाद, भाजीला एवढा छान स्वाद आला होता काय सांगू. आणि तरण देखील छान आलं होतं. मग ते सगळं मस्त झाल्यानंतर पापड वगैरे भाजले आणि जेवायला जेवण एवढं छान झालं होतं. दिवसभराचा सगळा थकवा दूर झाला होता. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं किचन वगैरे मी छान क्लीन करून घेतला. असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीही असंच करता का की गावाला गेल्यावर सगळं नवीन क्लीन करता, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.